मी बुद्धाला शरण जाणार, मी धम्माला सुद्धा शरण जाणार, परंतु मी संघाला शरण जाणार नाही. हे स्टेटमेंट होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही स्टेटमेंट दिले, जे काही बोलले, ते त्याच्या मागे काही ना काही रिझन राहिलेलं आहे. परंतु मग संघाला शरण जाणार नाही हे स्टेटमेंट का बरं दिलं? आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम आपल्या सर्वांना. मित्रांनो तुम्ही बघत आहे आज यूट्यूब चॅनल. मित्रांनो गोष्ट आहे 12 ऑक्टोबर 1956ची, जेव्हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराकरिता नागपूरला आले होते आणि ते इथे आल्यानंतर श्याम हॉटेलमध्ये थांबले होते आणि श्याम हॉटेलमध्ये त्यांची बैठक ठरली होती. ती म्हणजे भदंत चंद्रमणी महास्तवीर आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत. आणि तिथे त्यांनी असं म्हटलं होतं चंद्रमणी महास्तवीर यांच्या पुढे की मी बुद्धाला शरण जाणार, मी धम्माला सुद्धा शरण जाणार, परंतु मी संघाला शरण जाणार नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर भंतेजी आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व पदाधिकारी लोक मौन झाले. एकदम त्यांना धक्का बसला की बाबासाहेब असं कसं स्टेटमेंट देऊ शकतात म्हणून. आणि तेव्हा ती सर्व जनता जी आहे ही स्तब्ध झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रिपीट केलं की मी संघाला शरण जाणार नाही, कारण संघ हा भ्रष्ट झालेला आहे आणि त्यामुळे मी संघाला शरण जाणार नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर संपूर्ण लोक जणू काही त्यांच्या पैरोतली जमीन खिसकून गेली होती. आणि यावर काय सोल्युशन काढायचं, तर ही गोष्ट त्यांनी चंद्रमणी महास्तवीर भंतेजी यांच्या पुढे ठेवली आणि सर्व पदाधिकाऱ्यांसमोर ठेवली. त्यानंतर दिनांक 13 ऑक्टोबर 1956 रोजी वामनराव गोडबोले हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि त्यांना म्हणाले की बाबासाहेब तुम्ही त्या संघाला नकारत नाहीये जो संघ चंद्रमणी महास्तवीर यांनी दिला, बल्कि तुम्ही त्या संघाला नकारत आहे ज्याची नीव खुद्द तथागत भगवान गौतम बुद्धांनी ठेवलेली आहे, ज्याची रचनाच तथागत भगवान गौतम बुद्धांनी केलेली आहे. पुढे वामनराव गोडबोले बाबासाहेबांना सांगतात की बाबासाहेब संघाला आपण बुद्धांपासून दूर कसं ठेवू शकतो? संघ आहे तर बुद्ध आहे. संघाला भगवान गौतम बुद्धांनीच बनवलेला आहे आणि या संघाचं डिरेक्शन सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धच करतात. याचे मार्गदाते खुद्द तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर बाबासाहेब वामनराव गोडबोले यांना म्हणतात की वामनराव तुमची गोष्ट 100% खरी आहे आणि मला ही मान्य सुद्धा आहे आणि ही गोष्ट मला माहिती सुद्धा आहे, परंतु मला या गोष्टी तुझ्याकडून नव्हे तर चंद्रमणी महास्तवीर भंतेजी आणि संपूर्ण भिक्षू संघांकडून हे जाणून घ्यायचं होतं. परंतु शोकांतिका अशी आहे की ही गोष्ट मला तू समजावून दिली आणि भिक्षू संघांनी नाही. तर मित्रांनो ही होती एक छोटीशी कहाणी. याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही कोणत्या गोष्टी शिकल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच विविध गोष्टी धर्मांतर सोहळ्याबद्दल जाणून घेण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो नक्की करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम.